जय भीम मित्रांनो. तर हे सकाळ सकाळ म्हटले चल आपण आज चैत्यभूमीला तर काही जाणं होणार नाही इतक्याला, तर आपण आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून येऊया आणि त्यांचं दर्शन घेऊन येऊया. कारण हे आपण आज काय आपण आहोत ते त्यांच्यामुळेच आहे. तर आम्ही पोहोचलो. तर पहा ते आम्ही ज्यावेळेस वरती दर्शनासाठी जात होतो तर तिथे एक आम्हाला आजी भेटल्या. तर त्या दरवर्षी चैत्यभूमीला जातात. दरवर्षी डिसेंबरला जाता तुम्ही? हा वय एकट्या? मग यावेळेस काहून नाही गेल्या? आजी सांगतच होत्या. तर त्यांना कोणतरी ओळखीचं भेटलं आणि मी वरती गेल्याच्या नंतर माझ्या मैत्रिणीचे पण मिस्टर भेटले. तर त्यांना पण विचारलं. तर वरती गेले. म्हटलं आता व्हिडिओ किंवा हे काढणार नाही. नेमकंच त्यावेळेसच माझ्या आत्याचा मुलगा म्हणजे यूट्यूबर प्रवीण म्हणून आहे. तर त्यांनी आमचे व्हिडिओ काढले आणि मला व्हॉट्सअपला शेअर पण केले. त्याच्यामुळे मला व्हिडिओ तयार करता आला. तर व्हिडिओ पण छान काढले आणि आमचं खूप छान दर्शन पण झालं. तर तिथे पुस्तक पण होते खूप छान छान वाचण्यासाठी, म्हणजे विकण्यासाठी. तर डॉक्टर बाबासाहेबांचे, ज्योतिबा फुले, म्हणजे एकदम मस्त. आणि मूर्त्या तर इतक्या सुंदर सुंदर होत्या, एकदम पाहण्यासारखं होतं. आणि आंबेडकरांच्या म्हणजे प्रत्येक कार्यक्रम असो, एक महत्त्वाचं आहे की तिथे पुस्तक विकण्यासाठी आणि एक आदर्श असतो. दुसरीकडे तरी बाकीचं ते खेळणी वगैरे काही पण भेटतं, पण इथे सगळ्यात महत्त्वाचं आपण शिक्षणाचं महत्त्व, वाचन. आता वाचन तर एकदम विसरलोच आहोत आपण. त्याच्यामुळे तर सगळ्यात महत्त्वाचं चांगली गोष्ट आहे की पुस्तकं मिळतात इथे. हे पहा, एकदम छान छान पुस्तकं होते. ही ताई आणि दिदी पुस्तकं विकत होते. खाती देते रक्ताची रोटी, वेळ मताची येता तुम्हीच जाता त्यांच्या पाठी. कशाला देता फुलाला, तुम्हीच करता गुन्हा आणि तुम्हीच देता निवडून पुन्हा पुन्हा. चलो तुझ्याकडे आहे तरी काय रे, माझ्यासाठी तुझ्याकडे आहे तरी काय रे, माझ्यासाठी तुझ्याकडे आहे तरी. तुझ्याकडे सरकारी
नक्षल हो नहीं सकता अरे तुमचं आमचं या देशाचं किती अविरत परिश्रमाने किती अविरत परिश्रमाने त्या विठ्ठलाच्या घामाने त्या निटळाच्या घमाने त्या निटळाच्या घमाने त्याला अभ्यास क्रमाक्रमाने केला अभ्यास क्रमाक्रमाने डिग्र्या मिळवल्या बाबा भीमाने डिग्रा मिळवला बाबा भीमाने डिग्रा मिळवला बाबा भीमाने कीर्ती पाहून भीमरायाची कीर्ती पाहून भीमरायाची माहिनानंद पोटात संविधान घेऊन भीमराव सुप्रीम कोर्टात संविधान घेऊन भीमराव सुप्रीम कोर्टात संविधान घेऊन भीमराव